काय तुमचं नाव? माझं नाव कोकणे. हा? कोकणे तुम्ही इथलं कंत्राट घेतले का? नाही, मी नाही. कंत्राट पुणेवाले आहेत. कोण आहेत? हा त्यांच्याकडून तुम्ही घेतलंय ना? नाही, अजून ते वाल तर चालूच नाही केलं सर. मी काय म्हणतो, हा, हा, हा. तो मोठा ठेकेदार आहे, हा. त्याच्याकडून तुम्ही मदतीला काम घेतलंय ना? सब ठेकेदार आहे का तुम्ही? हा? हा, तसं. हा, हा. सब ठेकेदार आहे. किती लाखाचं कॉन्ट्रॅक्ट आहे? हे काहीतरी 2 का काय कोटीचं काम आहे. 2 कोटी रुपये. काय करायचंय? त्या रिटर्निंग वॉल आहेत याला. हा, अजून ते रिटर्निंग वॉलचं पेमेंट नसल्यामुळं रिटर्निंग वॉलचं काम चालूच नाही केलं. खाली त्या ठिकाणी रिटेनिंग वॉलचं काम केलेलं होतं तुम्ही, परंतु ते काम बंद असल्यामुळे आता तो रस्ता खचू शकतो. नाही, ते आता तेवढं तो भाग करून घेणार आहे आठवड्यात. कधी? या 8 दिवसात ते काम तेवढं अहो, मुसळधार पाऊस आहे, तुम्ही काय करून घेणार आहेत? तुम्हाला मागे मी एकदा सूचना दिली होती, पोकलेन तुमच्या इथे चालू होते. तुम्हाला मी म्हटलं होतं का तुम्ही रुंदीकरण करा, पण ही दगड दुगड आहेत, ही दगड दुगड तुम्ही बाजूला काढा. आणि हे आता जे उकारताय ना, त्या टायमाला जर उकारलं असतं तर आज एखादी रात्री पाऊस पडला म्हणून याचं जीवित हानी झाली असती. तुम्ही हे ज्या टायमाला तुम्ही एक कटारी पाडल्या त्या टायमाला तुम्ही दगड बाजूला का नाही केली? दगड साहेब सगळीच बरीचशी तुम्ही ही बाजूला माती आहे ना, ही तुम्ही ट्रॅक्टरच्या हे बघा, हाताला ऐका ना सर, तुमच्याकडे काय काम आहे? वाइंडिंग करायचंय का फक्त बॅरिकेड लावायचे? बॅरिकेड आहे त्याला आणि रिटर्निंग वॉल आहे. रिटेनिंग अख्ख्या घाटाला? हा, जिथं जिथं धोकादायक वळण आहेत. अवश्य तुम्ही 2 कोटी रुपये पाण्यात घातले. 2 कोटी रुपयाचा हा आदिवासी पश्चिम भागाचा निधी आहे. तुम्ही कुठले? साहेब अजून कामच तुम्ही त्याचं कुठले? आम्ही ऐका पुढे ना. गेलो. गोडेगावचे. गोडेगाववरून तुम्ही इथं काम करायला आले. तुम्हाला कधी आम्ही विरोध केला का? नाही, नाही. तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं का हे रुंदीकरण करताना ही दगड दुगड बाजूला घ्या. दगडी बरीचशी बाजूला साहेब तुम्ही पाडल्या. निमी दगड घेतली नाही का? नाही घेतली तुम्ही? नाही, सगळी दगड मग आता हे कसं काय? ही झाडं कशी पडली? आता हे पाण्याने वरून पाऊस पाण्याने आल्यामुळे त्या टायमाला तुम्ही करताना तुम्ही ही दगड बाजूला घेतली असती, गटर काढला असता ना, तर हा प्रश्न आला नसता. तुम्ही म्हणताय 2 कोटीचं काम आहे, कोणतरी ठेकेदार मोठे, तुम्ही सब ठेकेदार आहेत. हो. मग तुम्ही काही तर मावळ्याच्या लोकांना लुबाडा आलेत का? अहो, नाही सर, अजून कामच अजिबात नाही केलं. नाही. साहेब, तो अजून तुमचा बरं, अधिकार ठीक आहे, असू दे. मला सांगा, कामाची मुदत किती दिवस आहे? कामाची मुदत 1 वर्षभर आहे. अजून 1 वर्षभर आहे. मग इकडे ना जरा, आपण इकडे येऊ. काय झालंय का आपण ज्यावेळी आता ठीक आहे, तुम्हाला काम दिलं असेल शासनाने, परंतु आता हे बघा, तिकडे बघा, ते दगडी आहेत. त्या दगडी तुम्ही व्यवस्थित अगोदर काढायला पाहिजे नाही, होतं. नाही साहेब, दगडी जरी काढल्या ना, ते आता ते ढसाळलंय, परत ढसळत राहते. ते आता काढावंच लागणार आहे ते. नाही, ते आपोआप येणारच आहे. हा. परंतु आता तुम्ही आता काय तरी केलं? आता जरी त्या काढल्या ते ढिल्ला झाला का परत मागच्या दगडी तुम्हाला पाण्याने काढायची गरज सैल नाही. होते. रस्ता आता बंद होणार आहे. तुम्हाला आता ही गटर काढायची गरज नाही. तुम्ही आता या पावसामध्ये काम करताय. इथे मुसळधार पाऊस आहे. रात्री ही रस्ता बंद होता, तुम्ही आता चालू केलाय. हो. हॅलो हॅलो, अहो साहेब, मी तर इंगळूनच्या घाट बंद झालेले साहेब. हॅलो, इंगळूनचा घाट बंद झालेला आहे. मी घाटामध्ये आहे. तुमची माणसं नाही आली साहेब. इंगळूनचा घाट बंद झालाय. रेंज नसेल. जाधव साहेब, हॅलो. ठीक आहे, आता काय झालंय, तर तुम्ही जे काढताय ना, हे कधी करायला पाहिजे होतं? पावसाळ्यापूर्वी. ठीक आहे? नाही, मध्ये एक 2 वेळा केले सर. केलं, परंतु यांचंच आता मशीन ऐका होतं, यांना ना, विचारा तुम्ही. तुम्ही काय करा, अजून तुमच्या मशीन लावा. हो, लावतो. आणि ज्या ठिकाणी आता ते ढसळून गेले ना, हो, ते ते सगळं काढून घ्या ना. सगळं तुमचं एक सगळं. मशीन नाही का गाठवणार आहे का वर? नाही, 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 दुसरं मशीन येते. संदीप भाऊ, मी त्यांच्या पुढचा बोलतो. यांच्या मूर्खपणामुळे आमचा घाट बंद झालाय. पहिलं होतं ते बरं होतं. यांनी एवढं मोठं कटडे पाडलेत ना, म्हणजे या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या गाढवपणामुळे हा रस्ता 5-6 गावाचा सकाळीपासून संपर्क तुटलाय. तुम्ही जर त्या टायमाला हे रुंदीकरण व्यवस्थित केलं असं संदीप भाऊ, तर आमचे यांच्याबद्दल सगळं मी यांना 2 याला यांना सांगितलं होतं. यांचा पोकलेन उन्हाळ्याला मी यात्रेच्या आणि लगीन सराईमध्ये यांना मी रोखलं होतं. तेव्हा ते म्हणलं बरोबर आहे, आम्ही गटार काढणार आहेत, आम्ही रुंदीकरण करणार आहे. यांनी गटार नाही काढल्यामुळे आता हे भर पावसामध्ये मुसळधार पावसाने गटार काढा. बघा इकडे, या बरं इकडे शेट. आता हे काय आपण इथंच टाकतोय का या दगडी? या ठिकाणी इथंच टाकतोय का दगडी? या हा, मग आता याला इथं रुंदीकरण करतोय ना हे असं. इकडे रिटर्निंग वॉल येणार आहे. नाही, रिटर्निंग वॉल त्या पुढे जिथं धोक्याचं ठिकाण आहे ना, तिकडे रिटर्निंग वॉल आहे. बर, मग आता काय सांगितलं अधिकाऱ्यांनी तुम्हाला? अधिकाऱ्यांनी जे जिथे जिथे हे पडलंय तिथले दरडी पडल्यात. हा, दरडी पडल्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या. मग काही दगडी असे आहेत का कधी बी पडतील अशा ठिकाणी, तिथं काय करणार? त्या काढून घेणार आता. त्या काढून घेणार, पॉकलँड लावून त्या काढून घेणार तिथल्या दगडी. आता तुमचं फक्त एकच मशीन आहे बरोबर? हो, किती मशीन लावणार आहे ते? 2 मशीन लावणार. संदीप भाऊ,
अहो ही शाळेतली पोरं पायी पायी चालत आज शाळा बंद आहेत यांच्या जाऊ दे, धोकादायक झालंय तर पण तुम्ही याची जरा काळजीपूर्वक लक्ष घालायला पाहिजे. ओके 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 करतो सर. मग आता काय करणार? हे काय दुसरं मशीन येते अजून एक. दुसरं मशीन आणून का काढून परत निघून जाणार का तुम्ही? हा नाही नाही एक मशीन इथेच ठेवणार कंटिन्यू. हा ना, हा मग हो. तेच म्हणतोय एक मशीन तर राहू द्या. काय करा तुम्ही कुठली ती खाली ते आता बाजूला करावं लागतं. आणि मग तुम्ही हे आता इथं जसं हे पाणी काढलं हा. आता सगळं खाली खाली हो पाणी काढणार का? हो हो, सगळं 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 पाणी आणि काढणार. पाऊस नाही उगवलं तर काय करणार? ओ पाटील इकडे आण जरा. उद्या समजा तो रस्ता समजा तिकडे तुम्ही ते तुम्हाला भिंत बांधायची होती बरोबर, तुम्ही म्हणताय का आम्हाला पैसे नाही म्हणून आम्ही काम करत नाही, तर तुम्ही ते खोदल्यामुळे तो रस्ता वाहून जाऊ शकतो ना. नाही नाही तिथं आता भराव टाकून घेणार होतो तो. आता जे भराव जे तुटलेत ना तिथले पण तिथं आता सगळं जर क्लिअर करून पाऊस घेणार. क्लिअर करून घेणार सर. कधी लगेच हो होणार? लगेच लगेच 2 दिवसात म्हणजे चालू तर आज संध्याकाळपर्यंत सुद्धा क्लिअर करणार सर. मग हे दगडी उचलून तिथं टाकणार तुम्ही? हो तुमच्याकडे हे 2 कोटी रुपयाचा म्हणता काम आहे. 2 कोटी रुपयामध्ये तुम्ही काय काय काम करणार आहे? आमच्याकडे भिंती बांधायला आहे, सर. भिंती बांधायला आणि रस्त्याचं वाट लावायला. त्या भिंती बांधायच्या सर. अहो तुम्ही आता इथं पावसात काम करताय रस्ता तर या ठिकाणी आपण पाहू शकतो का संबंधित डिपार्टमेंटनी हे जे सब ठेकेदार कोकणे ना, काय पूर्ण नाव सांगा ना. कोकणे त्यांनी कोणत्या एजन्सीला काम दिलंय? पुण्याची agency. नाव काय? एजन्सीचं नाव सांगा ना. एजन्सीचं नावच नाही सर. तुम्हाला काम करता नाव माहित नाही? जाधव म्हणून काहीतरी पुण्यातले असं agency. नाही. जाधव तुमचं पूर्ण नाव सांगा बरं. माझं बबन कोकणे. पूर्ण बबन नाव? लक्ष्मण कोकणे. बबन लक्ष्मण नाही कोकणे. नाही, आमचं नाव. जाधव तुम्ही जे काम घेतले ते एजन्सी माहित नाही नाव. तुम्हाला मी एक 5-10 मिनिटांनी तुम्हाला ते सगळ्या तुम्हाला काम Workout. कोणी दिले मग? हा? काम दिलं कोणी? आमचा पाहुणा आहे त्यांनी ते तिकडनं काम आलेले आहे. कोण पाहुणे? पुण्यातलेच आहेत. नाव काय त्यांचं? लांडगे म्हणले. कोणते लांडगे? लांडे नाही मी लांडे. लांडगे साहेब. कोणते लांडगे पण? हा, संजय लांडगे. ते कोण आहेत? ते पुण्यातल्या माझं साडू आहेत. ते काय काम करतात? ते पुण्यात त्यांचा मुलगा कॉन्ट्रॅक्टरच आहे. आणि ते काय करतात हा? मग? लांडगे साहेब काय काम? काय ते काम नाही करत. ते रिटायरमेंट आहे. ते काय कोणत्या डिपार्टमेंट मधून? हा? कोणत्या डिपार्टमेंट मधून रिटायर झाले ते? ते याला होते महानगरपालिकेला अतिक्रमणला होते. अतिक्रमण विभागाला होते का? हो हो. आणि कधी रिटायर झाले ते? त्याला 3-4 वर्ष झाली. मग ते काम देतात का तुम्हाला नाही इकडं? ते नाही त्यांचे कोणतरी पाहुणे त्यांनी सांगितलं का हे काम बॅरिकेडचं काम आहे ते याचं कठडे आहेत. मी फक्त कटडे 2 कोटी. ऐका ना, हा. हम नाही आणि त्यांचं म्हणणं संपूर्ण काय आहे? घाटाला जिथं हा. जिथं घाटाला ही आहेत हे तिथं- काम तिथं. त्या पाहुण्याने दिलं काही आपल्या विभागाने दिलं? नाही विभागांना शासनाने त्या पुण्यावाल्याला दिलेलं आहे. त्याचं नाव तुम्हाला माहित नाही? नाही नाही मला मग नाही. तुम्हाला पैसे कोण देणार? पैसे त्यांच्याकडनं घेणार कोण देणार? कुणाच्याकडून? त्या पाहुण्याला सांगणार आमचे पैसे काढून द्या आमचे मस्त नावच माहित नाही तर पैसे करणार कसे तुम्ही? नाही नाही देणार बा. पाहुणे म्हणजे राजेंद्र लांडगे का? नाही संजय लांडगे. अच्छा. आणि ते हे अतिक्रमण विभागात काय काम करत होते? अतिक्रमण विभागाला होते वसुलीला. काय वसुली करायची? आपले कर वसुली. कर वसुली करतात का अतिक्रमण तोडतात? नाही तोडायला नाही कर वसुलीला आहे अतिक्रमण विभागात होते. आणि त्यांचा मुलगा काय काम करतो? तो कॉन्ट्रॅक्टर कुठं काम चालू आहे त्यांची? त्यांची महानगरपालिकेलाच आहे. पुण्याला का पिंपरी चिंचवडला? पिंपरी चिंचवडला. मॅडम राहायला होतं काय काम? बरं आता विषय असा आहे की या ठिकाणी आता तुमचा JCB किंवा काय आहे ते तुम्ही काय 2-3 दिवस ठेवलेच नाही, ते अगोदर त्या दिवशी नाही होते ना ठेवले 2 असते दिवस. हो विचारा ना त्याला 2-3 दिवस होता अगोदर. मग का नाही काढलं? चालूच होतं साहेब. कालच फक्त बंद होतं. आम्ही आलो होतो ते 2-3 होता ना दिवस विचारा होते. त्याला विचारा. परवाला मशीन नव्हता खोटं बोलणं कसे ऐका ना मी काय म्हणतो हे रोडचं काम मग आता करायचं. हे- परवा होतं साहेब आता- काल नव्हतं फक्त. बरं ठीक आहे, नसू दे हा, असू हा, दे, काल नसेल काय असेल. काल तर नव्हतं आता परवा इथं 24 तास 2 मशनी ठेवा. ओके ओके. काय होईल? का रस्ता वाहून जाईल? नाही मशनरी आता इथेच ठेवणार. इथलीच मशनरी. 2 मशनी ठेवा. हो 2 मशनरी ठेवणार. अधिकारी कोण आहे इथं? इथं आगळे आहेत मला वाटतं. अहो, आगळे. तो आगले आगळे हा आगळे राहतात. आलता काय इथं आज? हा? आलाय का आज? नाही येणार आहेत ते. कधी येणार आहेत? जाऊ दे त्यांच्या अहो नाही वाटेत आहे. संदीप भाऊ रावसाहेबांची जबाबदारी आपण फोन करतोय. फोन आम्ही लागत आहे विचारतोय त्यांचा. ना, ठीक आहे ना. नाही ऐका ना, आगले रावसाहेबांची जबाबदारी काय आहे? इथं साईट वर येणे. हो. रस्ता बंद झालाय. येतोय ते सकाळी म्हणलं. दूध गाडी गेली नाही. दूध गाडीचे पैसे तुम्ही भरून देणार आहेत का? आहे ठीक नाही आहे. ना संदीप भाऊ एक हा, मिनिट. बरोबर आहे तुमचं दूध म्हणणं. गाडी गेली नाही ते दूध नासक. दूध धंदा हा नासक आहे. दूध गाडी गेली नाही. 5 गावचा दूध नासला त्यांची भरपाई कोण करणार? आगले करणार का तुम्ही करणार? आगले फक्त तिथून फोन करते, आता फोन उचलत नाही. आणि तुम्ही एक ठेकेदार आहेत. तुम्ही निस्ती या ठिकाणी रस्ते नाही. एक संदीप भाऊ एक मिनिट यांचं मला नीट समजून घेऊ द्या. यांनी फक्त साईड कट मारायचं फक्त 2 कोटीचं काम आहे. रस्ता दुसऱ्याला बरोबर आहे का? हो नाही तसं नाही साहेब. फक्त हे कठाडे बांधायचे भिंती 2 बांधायच्या. कोटी रुपये रस्ता कोणा काय? हा? रस्त्याचं काम नाहीच आहे ऐका साहेब.
म्हणजे रस्त्याचं काम हे यांच्याकडे काय नाही. आहे, जिथे जिथे वळण आहेत ना धोकादायक त्या ठिकाणी बॅरिकेड अहो, बांधायचे संदीप काम. भाऊ यांना असं मी त्यांचं 4 वेळा उन्हाळ्यात सांगितलं होतं. यांचे 2 पोकलेन इकडे चालू होते. येतावंच काम करायचं यांनी ना. फक्त घोडीला घोडा लावलाय अहो, आणि ते- हे आदिवासी भागाची पासून लुटमार आहे. अहो लुटमारीचा नाही साहेब. लुटमार नाही तर मग आता रस्ता सकाळी बंद झाला. दूध गाडीचे पैसे तुम्ही भरून जाणार का? पण जे ठीक दूध आहे ऐका गाडी ना. फेल झाले ते दूध मग आता आता नसलं. हा आता ते ठीक आहे ते नुकसान चालूच आहे. काही लोक बी मारणार आहे तिथं काही उपचार अभावी जर रस्ता बंद झाला तो विषय वेगळा आहे. पण लोक मरण्यापेक्षा मला एखादा मावळा नाही याच्यातला. लोक मरण्यापेक्षा ना एखादा ठेकेदार पण यायचा. त्यांचं म्हणणं काय बरं आगळे त्यांचं काय साहेब कधी म्हणणं? आले होते लुबाडाचा धंदा यांचा. कधी आले होते आगळे ते साहेब येणार आहेत आता. याच्यापूर्वी किती कधी आले वाजले होते आता? ऐका हो तुम्ही 1 मिनिट लांडे साहेब एकच मिनिट कधी आले होते यापूर्वी याच्यापूर्वी बरेच वेळा येऊन गेले ते. किती किती दिवसापूर्वी आले ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी आले. 4 दिवसापूर्वी काय सांगितलं त्यांनी? मशीन चालूच होते 4 दिवसापूर्वी तर ते आले. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं गटार जिथे जिथं लॉक झाले जिथं ढसाळले ते सगळं काढून घ्या बाजूला अरे टाका. ओ ते बाबा मग हा रस्ता रात्री बंद झालाय. आगळे रावसाहेबांची ही साईट आहे. मग आगळे रावसाहेबांचा आता किती वाजलेत? 2 वाजलेत. आगळे रावसाहेब जबाबदारी नाही का 2 वाजता यायची? का त्याची जबाबदारी ते पैसे घ्यायचे का फक्त? तुम्ही त्याला टक्केवाऱ्या दिल्या त्यांचा खिस्सा भरलं लोक मेली रस्ता बंद झाला दूध गाड्याचा दूध नसला मग ते चालेल का? अहो साहेब तसं तुम्ही नाही. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही त्यांच्या बाजूला आता येणार आहेत. आता किती वाजले बघा बरं? वाजले 2 वाजले. हो. मग 2 वाजेपर्यंत साईटचा रावसाहेब पोचत नाही याचा अर्थ त्याला माहिती आहे माझा ठेकेदार गेलाय तो मला 2% देणार आहे तो बिल बनवणार आहे तुम्ही आम्हाला घोडा लावणार आहेत. हे साहजिक आहे ना. इथं रेल नाही. आम्ही सकाळी पत्रकार मित्रांनो आम्ही सकाळी काम कधी दिले हं? काम कधी दिले अहो, आता उन्हाळ्यात नाही वर्क ऑर्डर कधीची वर्क ऑर्डर 6 महिन्यापूर्वीची. 6 महिने मग तुम्ही जर त्यावेळेस जर केलं असतं ना नाही, तर आमच्या थोडं ते- लक्षात आलं असतं ना. आमच्या का त्यावेळेला नव्हतं साहेब. त्यांनी आता आम्हाला उन्हाळ्यामध्ये सांगितले. मे मध्ये तुमचा आणि माझा फोन किती रुपयाला काम ठरवून तुमचा दिले माझा फोन मी तुम्हाला काय म्हटलं ऐका होतं ना एक मिनिट किती रुपयाला काम ठरवून दिले तुम्हाला मला मी फक्त मशनरीचं काम मला दिलं. जेवढी मशनरीला जेवढं हे लागेल जेवढा जेवढी मत मशनरी- करते ऐका घोडा ना तेवढा ऐका घोडा ना लावा. एक मिनिट तसं नाही तसं नाही हा. मशनरीच्या तासावर पैसे आहेत. तुम्ही काम घेतलंय का मस्टरी नाही नाही मशनरी लावणार आहे मी साईटला मशनरी लावणार आहे. मशनरीचे जसं बिल होईल तसे तेवढे ते पैसे देणार आहेत. किती रुपये झाले आतापर्यंत? नाही आता याच्यात मला वाटतं तुला मशीन कुठला रे? आपण बोला ना. याचं हे आहे. बोला ना हा? बोला ना एक मिनिट. नाही तर आता उचलता त्याच्याकडून मशीन आहे तू. ऐका तुला ना, पैसे एक भेटले का? मिनिट ऐका ना बोला ना काय तास आहे? ऐका ना लांडे साहेब प्लीज माझं नाही तर 1200 मी करतो रुपये पण तास. हा तुमचं म्हणजे काम तुम्ही सब ठेकेदार नाहीत का अहो आम्ही मशनरी पुरवतोय त्यांना ते इथं नाही ते म्हणले जे होईल ते बिल आता मागच्या टायमाला त्यांनीच मशनरी पाठवली होती. आता त्यांचं ते तुम्ही एक मिनिट, खोटं बोलता. एक अहो, मिनिट, नाही, ऐका ना खोटं ऐका नाही ना बोलत, मग तुमच्या काय मशिनरी आहेत का फक्त मी पाहतोय काम त्यांचं फक्त मशनरी लावून कोणाचं काम बघता त्या कॉन्ट्रॅक्टरचं. काम बघताय हा मशनरी लावायचे सब ठेकेदार नाही तुम्ही नाही सब ठेकेदार नाही मी. म्हणजे सुपरवायझर आहे तुम्ही हा मग एवढा वेळ काय झालं मग आम्ही काय येडे म्हणतो? मग कोणते ठेकेदार तुम्हाला अहो, ते- सुपरवायझर नाही अहो ते पुण्यातल्या पाहुण्यांनी पगार आहे सांगितलं. का तुम्हाला हा? पगार आहे का कोणला तुम्हाला पगार नाही ते म्हणले तुम्हाला काय 2 रुपये मी देईल तुम्ही फक्त ते मशनरी लावून मला तिथून तर येता येणार नाही. ही अवस्था आहे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची. कोणतरी रिटायर झालेले अधिकारी आहेत निवृत्त राजेंद्र लांडगे असं यांनी नाव संजय लांडगे आणि त्यांनी यांना काम करायला इथं सांगितलेलं आहे. ठेकेदार पण यांना माहिती नाहीये. 6 महिन्यापूर्वी काम या ठिकाणी वर्क ऑर्डर दिलेली आहे. 6 महिन्याच्या अगोदर असं नाही त्यांना माहित नाही म्हणजे त्यांच्या माहिती सांगतो की तर कुठेही काही कामाचा माहिती फलक नाहीये. 2 कोटी रुपयाचं काम आहे चांगली गोष्ट आहे. रस्ता रुंद झाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी धोकादायक जे आहे वळलं तिथं बॅरिकेड्स वगैरे ते कामं झाली पाहिजे. परंतु या ठिकाणी असं होतोय की म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी काम होत नाही. फक्त आहे सरळ जो कट आहे तो सरळ मारला जातो त्याच्यावरती समजा झाड आहे ते उद्या पडल हे यांना माहिती आहे. परंतु यांनी फक्त इतका फुटाचा करायचा एवढं यांनी ठरवलं तेवढा कट मारताय आणि मोठमोठ्याच्या दगडी जे लटकलेले आहेत हे देखील ते करत नाहीये. कारण की त्यांच्यावर काम करायला त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला इथं कुणी अधिकारीच नाहीयेत. मुळात जो माणूस आहे त्यालाच माहित नाही ठेकेदार कोण आहे. तो बी व्यवस्थित चुकीचे उत्तर देत आहेत दिशाभूल करणारी असा तो विषय आहे. आता इथं स्थानिक लोकांचे काही जेसीबी वगैरे लावलेले आहेत. मुळामध्ये विषय असा झाला का हे तोडतायत खाली ढसळतंय मग हे 2 दिवसांनी येणार आणि परत हे करणार आणि या ठिकाणी इतका प्रचंड पाऊस असतो की एका तासामध्ये अख्खा रस्ता वाहून जाईल आणि यांना बिल मिळत नाही काय यांना कामं करायची नाही तर जागोजागी तिथं चर खाण्याची गरज नाही.
उद्या ते तुटल्याच्या नंतर त्याला कोण जबाबदार? ही उलटी पालटी कामं करणारे जे कोण अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे, त्यांच्यावर खरं तर शासनाने कारवाई करायला पाहिजे होती. की कशा पद्धतीची चुकीची काम हे आदिवासी विभागामध्ये होत आहेत का? ठीक आहे, तुम्ही म्हणताय का आदिवासी विभागामध्ये इथं चांगली धोकादायक वळण आम्ही नीट करतोय. अहो, तुम्ही नीट करताय का त्याचं नुकसान करताय? हा खरं तर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. उद्या रस्ताच वाहून गेल्यावर काय करणार आता बॅरिकेड करून? तर संबंधित कोण जाधव इंजिनियर आहे तर संपूर्ण जुन्नर तालुक्यांना माहिती आहे त्यांचा कारभार किती कसा आहे काय आहे. खाली लोकांनी कमेंट पण केलेले आहेत, ते कमेंट त्यांनी पण वाचलेले आहेत. आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा आपल्या लोकसभा मतदारसंघाचे असतील त्यांनी बघावा. आणि अशा पद्धतीने चुकीचं काम चालू आहे आणि काय आहे, ठेकेदार कोण, सांगतंय कुणाला, करतात कोण आणि कशा करतात? आता ह्या दगडी राहिल्यात, त्या दगडी काढायचं काम कुणाचं आहे? वरती आता ते आता झाडात दिसत नाही, ते खाली घ्यायला पाहिजे ना. आता हे काय करणार? हे आता इथं गटर काढणार आणि निघून जाणार. आता 4 दिवसांनी ते परत ते कोसळणार. हे शास्त्रशुक्त पद्धतीने व्यवस्थित हे करून हे काम वरून नीट केली पाहिजे. तसं होत नाही. तरीच अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, कार्यकारी अभियंत्यांकडून बी काही अपेक्षा नाहीये. त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी लक्ष घालावं. संदीप भाऊ, मी 1 मिनिट बोलतो. कामाचा, आता मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, कामाचा नेम असा असतो, काय असतो, बोर्ड लावावा लागतो. 2 कोटीचं काम आहे, काय काम आहे, मग तिथं गटार आहे का रुंदीकरण आहे, काय बोर्ड लावावा लागतो. मग 2 कोटी जर काम आहे, बोर्ड का लावला? कधी लावा सांगता? उद्याच लगेच बोर्ड लावायचं. उद्या बोर्ड कोणाला सांगणार तुम्ही? मी आता त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो ना बोर्ड लावा. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? अहो मी सांगतो मी तुम्हाला उद्या सगळ्यांना माहितीये कॉन्ट्रॅक्टर हे आणि अधिकारी संदीप भाऊ पार्टनर आहेत. मला एक विनंती आहे तुम्हाला, माझी पत्रकार, तुम्ही इथं एवढं पावसा आलात, तुमचं अभिनंदन. पण हे सगळे लपलपी करतात. हे मी तुम्हाला किती वेळा भेटलो? तुमची नाही भेटणार दादा, तुमची कोण बोल गाडी लांडगे कोणते गावचे? ते पुण्यातलेच हा ना. तुमची ओळख कशी काय झाली? माझे साडू आहेत. साडू येते. तुम्ही बोर्ड कधी लावणार? अजून कुठं कुठं उद्या- कामं घेतले तुम्ही? हा? अजून कुठं कुठं त्यांनी कामं दिले पण तुम्हाला? नाही ना, मग माझं काम इथं चाललंय याला कुठं? आंबे हत्तीस ते याच आंबे ते आसाने काय काम चालू आहे? रोडचं काम चाललंय सर. किती कोटी? काय ते 2 कोटी. मी तुम्हाला फोटो दाखवतो माझ्या कामाच्या ठिकाणी. आंबे ते असं नाही, तो मोठा हो, रस्ता हो, झालाय ते हो, काम हो. त्यांनी तुम्हाला दिलंय का? नाही ना, ते आम्ही घेतले, ऑनलाईन घेतले. अबे ठेकेदारच आहे संदीप भाऊ. आता काय नाही, म्हणलं नाही. हे? अहो, का मी इथं नाही, नाही. मजुरी पुरवतोय. तिकडे अहो, ठेकेदार आहे, इकडे सुपरवायझर आहे. अहो मी तिकडे आहे ना, माझं काम तिकडे चालू आहे. इथं तिकडे तुम्ही ठेकेदार आहे, इकडे हो. तुम्ही सुपरवायझर आम्हाला आहे. घोडा लावा. अहो, घोडा लावा, नाही पण साहेब. खरं बोला. अहो खरंच सांगतोय साहेब. असं काय घोडा नाही. लावा तुम्ही आदिवासीला. अहो, नाही पण साहेब. खरं बोला दादा. अहो सर, तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे अहो, घोडा शंभर- लावा. आता एवढा घोडा लावलाय, इथून तर इंग्लंड पोहोच घोडाच लावलाय ना. नाही मी ते सगळं क्लिअर करून देतो तुम्हाला सगळं. पावसात कसं शक्य आहे दादा? बरं जाऊ दे, करतील. मग तिकडे काम कोणी दिलं तुम्हाला ते? हा? ते वरचं ते आमच्या मित्राच्या नावावर आहे, लोखंडे म्हणून, काय नाव आहे त्यांचं? श्रीकांत लोखंडे, ते कुठले आहेत? आंबेगावचे. श्रीकांत लोखंडे. हो. त्यांनी तुम्हाला ते काम दिलंय. हो, किती किलोमीटरचं काम आहे? ते 3 किलोमीटर आहे. काय करायचं? त्याचं G1, G2, MPM, कार्पेट. हा ना, केलंय का? हो, आता MPM पर्यंत केले. तिकडे असं घोडा लावलाय का? नाही तुम्ही येऊन बघा साहेब, चला ना. तिकडे चांगलं केलंय. नाही, मग नाही. आम्हाला घोडा लावला. अहो घोडा नाही लावला तुम्हाला हे बी साहेब, असं काय अहो, करता? लावला ना बाबा. अहो, किती नाही. झाली नुकसान ठीक आहे, झाली. अहो, ते चालतंय. काढून गाड्या घेतो रोड मध्ये आल्याच काढून घ्या. सर आणि काढून जर घेतो उद्या इथं काही कमी जुन्नर टाइम्स येऊळून घाट. सर, सगळं काढून घेतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ.